आदिवासी भागात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हे ॲप वरदान ठरतंय। शाळांची दुरावस्था, शिक्षकांची अनुपस्थिती किंवा मुलांची शाळेत गैरहजेरी, सगळ्यांची माहिती थेट प्रकल्प अधिकाऱ्यापर्यंत पोहोचते। आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांच्या प्रयत्नातून हे ॲप तयार झालंय। दोघी प्रकल्प अधिकारी नंदुरबार आणि तलोडांनी हा निरीक्षण ॲप चालू केलेला आहे। याचा कल्पना अशी झाली की आमच्याकडे फील्डला इन्स्पेक्शनसाठी बरेच वेगळे लोक जात आहेत। एक्सटेन्शन ऑफिसर्स जात आहेत, APOs जातो, APO स्वतः जातात आणि TDIs जात आहेत। पण बरेच वेळी काय होतं, हा एक्सटेन्शन ऑफिसर्स आणि TDIs फॉर्म्स भरतात, त्याच्यानंतर तो फॉर्म्स खूप लेंदी असतात, त्यामुळे तो लेंदी आणि ते आल्यानंतर प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये डिपॉझिट करतात आणि त्यांची जो माहिती आहे ते कुठून ना कुठून गुम होऊन जातात। त्यामुळे जो ॲक्च्युअल काय अडचण आहे ते प्रकल्प अधिकारी किंवा प्रकल्प कार्यालय समोरपर्यंत येत नाही। त्याच्यासाठी आम्ही हा ॲप तयार केलेला आहे। आदिवासी भागात अनेक योजना राबवल्या जातात, त्यासाठी निधीही मंजूर होतो, पण या पैशातून काही उभंच राहत नाही। यालाच आळा घालण्यासाठी या ॲपचा मोठा उपयोग होतोय। योजनांची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या अधिकाऱ्यांना या ॲपवर फोटोसह माहिती भरावी लागते। GPS-वर हे ॲप चालत असल्यानं थेट लोकेशन ही प्रकल्प अधिकाऱ्यांना कळतं। सर्वप्रथम फायदा असा आहे की आमचे एक्सटेन्शन ऑफिसर्सचा मोस्ट इम्पॉर्टंट रोल आहे। एक्सटेन्शन ऑफिसर्स जेव्हा शाळेला जातात किंवा वसतिगृहाला जात आहेत तेव्हा त्यांच्या समोर शाळेमध्ये काय अडचण आहे ते समोर येत आहेत, पण तो कधी प्रकल्प कार्यालय किंवा प्रकल्प अधिकारीपर्यंत पोहोचत नाही आणि हळूहळू तो प्रॉब्लेम खूप मोठं होऊन जातात आणि तोपर्यंत एकदम उशीर होऊन जातात तो प्रॉब्लेमला कंट्रोल करायला। आता आम्हाला लगेच करता येत की त्या शाळेला किंवा त्या वसतिगृहाला किंवा कुठली जर स्कीम असली तर त्या स्कीमला काय अडचण आहे, त्या अडचणाला लवकरात लवकर कसं सॉल्व्ह करू शकते त्याचे आम्ही दखल घेतो। आदिवासी भागात अनेकदा शिक्षक गैरहजर राहतात, विद्यार्थी शाळेत येत नाहीत, मात्र असं असतानाही सर्व काही आलबेल असल्याचं प्रशासनाला भासवलं जातं। मात्र या ॲपद्वारे शिक्षक शाळेत आले की नाही, किती विद्यार्थी शाळेत आहेत याची सगळी माहिती मुख्याध्यापकांना भरावी लागते। परिणामी गैरकारभाराला लगाम लागला आहे। तर या ॲपमुळे आम्हाला इतका फायदा झालेला आहे की कर्मचारी वेळेवर येतात आणि आमच्या आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आहेत त्या दुर्गम भागामध्ये असल्या कारणाने जी वेळेवर माहिती पोहोचत नव्हती, एक कर्मचाऱ्याला कार्यालयामध्ये माहिती देण्यासाठी जावं लागायचं, तर या ॲपमुळे कर्मचारी न जाता इथूनच सर्व प्रस्ताव म्हणा किंवा इतर ज्या हजेरी विद्यार्थ्यांची हजेरी आहे ती हजेरी तात्काळ कार्यालयाला आदान-प्रदान या ॲपमुळे होत असतो, तो एक फायदा झालेला आहे। सध्या प्रायोगिक तत्वावर नंदुरबारमध्ये हे ॲप वापरलं जातंय, मात्र लवकरच राज्यभरातल्या आदिवासी आणि दुर्गम भागात याची अंमलबजावणी होणार आहे। यामुळं भ्रष्टाचाराला आळा बसेलच, शिवाय आदिवासीपर्यंत शासनाच्या योजना जलदगतीनं पोहोचण्यास मदत होईल। नंदुरबारहून जितेंद्र बैसानेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 डिजिटल।